आता आणखीनही महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या पाहूयात. राज्यकर्त्यांचं प्रेम राज्यावर असावं, सत्तेवर नाही. आजचे राज्यकर्ते मुंबईकर नाही, ते कंत्राटदारांसाठी काम करतात. उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका. यांना राजकारणामध्ये पोरं होत नाहीत, त्याचं पाप हे आमच्यावर टाकतात, मग ते दुसऱ्यांची पोरं पळवतात. संजय राऊतांचं ट्विट. ठाकरे बंधूंच्या मुलाखतीचा दुसरा भाग उद्या येणार असल्याचं राऊतांचं ट्विट. दक्षिणेकडील मतं मिळवण्यासाठी भाजपची नवीन रणनीती. दक्षिण भारतामधील बडे नेते आणि अभिनेते मुंबईमध्ये करणार प्रचार. मालाड पश्चिम धारावीमध्ये करणार प्रचार. स्थानिक दाक्षिणात्य मतदारांशी भाजप नेते साधणार संवाद. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली ठाकरे सेनेचे माजी आमदार दगडू सपकाळ यांची भेट. ठाकरेंकडून मुलीला तिकीट नाकारल्यानं दगडू सपकाळ नाराज. सपकाळांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेतल्याची माहिती. 15 वर्षामध्ये पक्षाकडे काही मागितलं नव्हतं, नाराज आहे. म्हातारा झाल्यावर माणसाची गरज संपते. मुलीला उमेदवारी न दिल्याची खंत व्यक्त करताना दगडू सपकाळ भाऊक. मातोश्रीवर टीका करणार नाही, मात्र शिंदेसोबत जाण्याच्या प्रश्नावर यावर आज बोलू शकणार नाही असंही केलं स्पष्ट. ठाकरेंची शिवसेना मनसे पवारांच्या राष्ट्रवादीची शिवतीर्थवर रविवारी ऐतिहासिक सभा. ठाकरे बंधूंची तोफ एकाच व्यासपीठावरून धडाडणार. कुठलाही अफवा पसरवू नका, मी मनसेतच आहे. संतोष धुरींचे त्यांच्या दृष्टिकोनातून आरोप. भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना संदीप देशपांडेंकडून पूर्णविराम. किशोरी पेडणेकरांकडून निवडणूक आयोगाची फसवणूक. कोविड घोटाळा करणाऱ्या किशोरी पेडणेकरांना उमेदवारी. भाजप नेते किरीट सोमय्या यांची किशोरी पेडणेकरांवर टीका. मनसेच्या उमेदवाराच्या मेळाव्याला ठाकरेंच्या आमदाराची अनुपस्थिती. शिवडीमध्ये प्रभाग 205च्या उमेदवार सुप्रिया दळवी यांच्या मेळाव्याला शिवडीचे आमदार अजय चौधरी यांची अनुपस्थिती. शिवडी विधानसभेमध्ये मनसेला एकच जागा आणि तिथल्या उमेदवाराच्या मेळाव्याकडे ठाकरे सेनेच्या आमदारांना पाठ फिरवल्यानं चर्चांना उधाण. दोस्तीत कुस्ती पाहायला मिळते, पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. माझ्यावरील आरोप सिद्ध झाल्यास संन्यास घेईन, आरोप सिद्ध न झाल्यास त्यांनी संन्यास घ्यावा. निलेश घायवळ संदर्भातील अजित पवारांच्या आरोपांवरून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं आव्हान. चर्चेसाठी मी एका व्यासपीठावर यायला तयार, असंही केलं स्पष्ट. स्थानिक पातळीवरील समस्या मांडण्याचा प्रयत्न. मी सर्व पुरावे दाखवलेत. महेश लांडगेंवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर अजित पवारांचं उत्तर. अजित पवार शरद पवारांचे नाही सारे, इतरांचे काय होणार. अझदुद्दीन ओवैसी यांची अजित पवारांवर टीका. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांमध्ये नुरा कुस्ती. अझदुद्दीन ओवैसींचा हल्लाबोल. नवी मुंबईत परिवर्तनाची लाट आल्याशिवाय राहणार नाही. नवी मुंबईत प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गणेश नाईकांना टोला. शिवसेनेच्या उमेदवारांसाठी बेलापूर, जुईनगर, वाशी भागामध्ये शिंदेंचा रोड शो. आपला अजेंडा विकासाचा, त्यांचा स्वार्थाचा, अशीही टीका. गेल्या काही दिवसांपासून नाशिककर भाजपमधील चित्र विचित्र होताना पाहतायत. शिवसेना नाशिक जिल्हा सहसंपर्क प्रमुख विलास शिंदे यांचा टोला. नागरिकांना पटलेलं नाही. नाशिककर यावेळेला शिवसेनेला साथ देतील असा विश्वास व्यक्त. नवी मुंबईमध्ये भाजपचा महापौर बसणार. मंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला विश्वास. पुढील 20 वर्ष घरपट्टी वाढवणार नाही. मंत्री गणेश नाईक यांचं मतदारांना आश्वासन. मतं मागताना फक्त भाजपच्या कमळसाठी मतं मागा. कोण काय बोलतं याचा विचार करू नका. भाजप नेते अनिल बोंडे यांचं वक्तव्य. नवनीत राणांकडून युवा स्वाभिमानच्या उमेदवारांचा प्रचार. चोराला चोर म्हटलं तर कुणाला वाईट वाटत असेल तर नाईलाज. आमदार प्रतापराव पाटील चिखलीकरांची नाव न घेता अशोक चव्हाणांवर टीका. तर नांदेडची भाजप प्रायव्हेट लिमिटेड झाली. चिखलीकरांचा टोला. भाजप आमदारांकडून शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या आरोपांचं खंडन. शिवसेनेनं नेहमी हाणामारी, शिवीगाळ आणि तोडफोडीचं राजकारण केल्याचं मेहतांचं वक्तव्य. यासह अशी दादागिरी मीरा भाईंदर शहरामध्ये आम्ही सहन करणार नाही असंही विधान. प्रकल्पातील महापालिकेचा भूखंड हस्तांतरित न करता हडपल्याचा दावा सरनाईकांनी केला होता.